नमस्कार, मी दीपाली जाधव. कवितेचं नाव आहे पाऊस धारा. श्रावण सरी रिमझिम येता, श्रावण सरी रिमझिम येता, सृष्टी पांघरे हिरवा शेला. शेला होई अधिक गहरा, श्रावणाचा अधिक मास येता. पावसाच्या शीतल जलधारा निवविती तप्त धरतीला. फुलवून कोवळे कोंब सजवत राहती अवनीला. पिकली पाने होतात सहज एकरूप मातीला. पाऊस धारांनी येई तृप्तता वेलींना, घेऊन येती कळ्या अन फुलांना. सुखावलेले जीव होती अवखळ, साठविती पावसाचे थेंब फांदीवर. अभिषेक करीती जाता जवळी, चिंब भिजवून पाना पानात हसती. पावसाच्या साखर झोपेतून उठवी भारद्वाज, कानावर पडती सुरेल तानांचा कोकिळेचा आवाज. पहाटे पावसाची चाहूल देतो पारिजातकाचा सडा. अचानकच दृष्टीस पडू लागती भूचक्रे अन मृगाचा किडा. पावसात चौकडे नांदे फुलोरा सुगंधाचा, अन मधुर गुंजारव पक्षीगणांचा. चराचरात्र सर्वत्र मोद नांदे, ऋतूंचेही जणू भान हरपे. दिली सोडून वैशाखाने दाहकता, लेवली आला शिशिराचा गारवा. पावसात शुभ्र फुलांनी डवरलेली तगर दिसते किती देखणी. अंबरातील तारका आल्या उमलुनी अवनीवरती. पावसाळ्यातच बहरून येतो खोडकरपणा. अनेक पावसाळे पाहिलेल्यांचाही पाठीचा ताठ होतो कडा. अवचित दिसलेल्या एखाद्या पाहून ओलेतीला. पावसातच कवी मनातून उमडती रम्य सुमनलीला. तुकोबारायांची वाणी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, असे कोरलेली हृदयावरी. असता निसर्गाच्या संगती, वाटे हीच आपली पंढरी. चला करूया या पावसात आपले स्नेहबंध पुलकित. तुम्हा सर्वांना देते शुभेच्छा भजनासारख्या कुरकुरीत. खूप सुंदर ताई. मी निरुपमा ताईंना विनंती करते की त्यांनी ताईंचा सत्कार करावा. यापुढे विभावरी चिटणीस आणि त्यानंतर केतकी देशपांडे. टाळ्या वाजवल्या तरी